ग्रामपंचायतचे सदस्य आकाश शेठ काथारा, ग्रामपंचायत सदस्य नेवाली राजेश शेठ काथारा यांच्या माध्यमातून ही त्यांच्या स्वप्नानं साकारलेली ही स्पर्धा तुम्ही पाहता या डे फॉर्मॅट मध्ये। बस चलता है उसका नाम। तुम्ही पाहता ग्रामपंचायतचे सदस्य नेवाली आणि अष्टविनायक दाब्याचे ते बालक देखील तुम्ही पाहता आकाश शेठ काथारा, तुमचं देखील बडपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू। येईल का लागोपाठचा तिसरा, आता पंच रिव्ह्यू चालू आहे, काही तांत्रिक प्रॉब्लेम मध्ये आपण पुन्हा एकदा आई एकविरा इव्हेंट्स तुमच्या पुढे सज्ज। तिसरा येईल का, धावा धावपलकावरती 24 वरदला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती समोर राहुल गडगे, लोअर फुल टॉस क्लिकचा लाईट जपअप देखना स्ट्रोक, बॉल चालला फाईन लेग सीमा पार, 2 षटकार, त्याच्यानंतर आला हा दमदार चौकार। विद्यमान तुम्ही सदस्य नेवालीच्या पाहता डॅसिंग पर्सनॅलिटी आकाश शेठ काथारा या स्पर्धेचे लाडके आयोजक, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे। षटकातील पुढचा बॉल पायामध्ये बॉल, त्याला देखील खेळू काढला, मिड ऑफला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग उमेश इकडे होते आणि या बॉलवरती धाव मिळते एक धावीच्या बरोबरीनं 29 धावा। आई एकविरा इव्हेंट्स ही स्पर्धा थेट युट्यूब वरती तुम्ही जे मायबाप प्रेक्षक टीव्ही वरती स्मार्टफोन वरती जे जोडलेत त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आई गावदेवी गौरी स्पोर्ट नेवाली आणि श्री राजेश शेठ काथारा यांच्या वाढदिवसानिमित्त दमदार आमदार चषक तुम्ही पाहताय, तुमचा आकाश शेठ काथारा राजेश शेठ काथारा यांच्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। लोअर फुट टॉस क्लिक केला, फटक्याला बॉल उंच गेला, एका हाताला बॉल अडवलाय, दुसरी धाव, इथे मात्र घातक झाली असती, पायाला थोडी दुखापत झाली जरूर। धावत असताना राहुल गडगेला दुसरी धाव येत असताना थोडा पायाला क्रॅम्प असावा जरूर, दुसरी धाव घातक होती, तो धावत होता नो स्ट्राइक एनला आणि इथे तुम्ही पाहताय थोडा क्रॅम्प त्याला जणू काय वाटला। धावा धावपलकावरती 31। चला मैदानामध्ये आकाश पाटील आपण वैद्यकीय सेवा पूर्वाची आहे, रवी पाटील, प्रमोद खांदेकर, टुडे संडे इज एन्जॉय डे आणि थोडासा हर्ष उल्हासमध्ये आपण मैदानाच्या बाहेर जाताना त्यांना इथे पाहतो बघा। वैद्यकीय सेवा पुरवली जाईल, आमचे डॉक्टर आकाश पाटील जे वैद्यकीय डॉक्टर आहेत MRI खऱ्या अर्थाने, परंतु ते याशी जोडलेले आहेत वनस्पती, जसं वन विभागाशी जोडलेले आहेत, वनस्पतीपासून अनेक विविध प्रकारचं औषध त्यांच्याकडे उपलब्ध असते। नक्कीच महागुरु सर, जर आपण पाहिला तर 220 ODI जे खऱ्या अर्थानं प्लेयर लोक खेळतात ते स्वतःला पहिले गरम करतात, ते एक्सरसाइज करतात, त्याच्यानंतर मैदानामध्ये उतरतात। तर आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तसाच काहीतरी सराव केला तर नक्कीच एक्सरसाइज करणं खूप गरजेची आहे। आपण येतो घरातून निघतो, गाडीमध्ये बसलो की लगेच आपण मॅचला जातोय आणि ते स्वतःला पहिले बॉडी गरम करतात, एक्सरसाइज करतात खऱ्या अर्थानं, आणि त्याच्यानंतर ते ऑनवर्क करणं देखील एक खूप गरजेचं गोष्ट आहे सर। बघा मैदानामध्ये स्वतः आमचे आर्या जिम्नॅशी, आर्या फिटनेसचे सुप्रसिद्ध जिम मास्टर, बॉडी बिल्डर्स आदरणीय श्री वैभव शेठ काथारा हे स्वतः तिथे गेलेले आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थाने शारीरिक दृष्ट्या खूप मोठा याचा सखोल अभ्यास आहे, कारण जिम्नॅशी क्षेत्राच्या जर फील्डचा आपण विचार केला तर वैभवने सुद्धा आपलं नाव खूप मोठं लौकिक केलेलं आहे। चला सौरभ यांच्याकडे बोलूया। चला स्वतः राजेश शेठ काथारा मैदानात जात असताना समोर त्यांचे अंगरक्षक यांना रमेश यांना पाहतो, आकाश शेठ काथारा ज्यांनी काल या स्पर्धेमध्ये बघा पॅकर्स स्वतः ऑर्गनायझर, परंतु पॅकर्सच्या भूमिकेत सुद्धा 2 ते 3 संघांना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी आमचे आकाश शेठ काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली यांच्या माध्यमातून संघांना खऱ्या अर्थाने प्राप्त झाली।
ते सुद्धा आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण आमची समालोचन कक्ष असेल, पंच कमिटी, लाईव्ह प्रसारण, डीजे, मंडप डेकोरेशन, सर्व जे प्रतिनिधी आहेत, भोजनाची व्यवस्था आकाश शेठ काथारा अष्टविनायक धाब्याच्या माध्यमातून करण्यात आली. म्हणून प्रवीण म्हटलं जातो की अन्नदाता सदा सुखी, बोले तैसे चाले त्याची वंदाबी पाऊल, या संत वचनाप्रमाणे आकाश शेठ काथारा यांचं आपल्याला योगदान प्राप्त झालं. वळूया सौरभ पाटील यांच्याकडे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. या ओव्हरमध्ये 23 आल्या, थोडा महागडा ठरला परत. याचंच कारण तुम्ही पाहिलं, राहुल गडगेचं 2 षटकार 2 चौकार, तो खेळतोय 6-22 आणि निकेशला तुम्ही पाहताय त्याला 1 बॉलचा सामना केला, 2 वरती तो खेळतोय. 15.50 सर्वांना 31, थोडा क्रॅम आला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा उठला राहुल गडगे. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहे. डायरेक्ट हिट लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव आली आहे. बॅट कट आहे. त्या एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 32 या आकड्यावरती साहिल खानावकर बॉलिंग ट्रॅक मध्ये तुम्ही त्याला पाहतात. तिसऱ्या षटकामध्ये त्याला पुन्हा कॅप्टन नामांकित केलाय. बॉल चालला डीप मधून, तुम्ही पॉइंटला तिथे फिल्डर आहेत. या बॉलवरती 1-1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 33. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. राहुल पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होईल. 2 टीम मध्ये हे सामना तुम्ही पाहता. जानोबा नावडे आणि त्याला फाईट करते आराध्य स्पोर्ट टेंबोडे. जेलची शक्यता, पॉइंटचा फिल्डर त्यानं सोडला. आणखी एक जीवनदान, राहुलला जीवनदान, दुसरा जीवनदान दिलाय तुम्ही पाहता. आणि या 1च्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 34 या आकड्यावरती जीवनदान मात्र तुम्ही पुन्हा एकदा राहुलला दिला. जेल होता, जेल पकडणं गरजेचं होतं सुधीर. आणि अशा कॅचेस जर तुम्ही सोडल्या, राहुल गडगे त्यांना जर जेल सोडला, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात जशी सुरुवात झाली तसा तो आक्रमण झाला. आता थोडा शांत आहे, नक्कीच पायाला इजा आहे त्याच्यामुळे थोडा शांत आहे. जर तो पुन्हा एकदा मोठे हिट मारू शकतो, ती ताकद आहे त्याच्याकडे. आणि हा आराध्य स्पोर्ट टेंबोडेसाठी खूप चांगली बॅटिंग. बायकर मॅन आहे, नो स्ट्राईक इनला. वेग प्रचंड आहे, भरपूर वेगाला फेकला बॉल, बीट करून गेला निकेशला हा बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 34ला 2. निकेश मस्करा तुम्ही पाहता 2024 सीझन खऱ्या अर्थानं तो खेळलाच नाही, काही इजा पाहायला झाल्यामुळे आता पुन्हा एकदा या मैदानावरती तो खेळतोय. उलटा पटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. साहिल खानावकर चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या, 2 महत्वाच्या विकेट त्याने घेतल्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आला. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 3 धावेचं षटक राहिलं आणि धावा धावपलकावरती 34, 2 विकेट, 11 धावा खर्च केल्या. दुसरं षटक तो फेकतोय. षटकातील शेवटचा बॉल आणि त्याचा सामना करेल निकेशला तुम्ही पाहताय. उडवलाय बॉल, मिस्तामी की प्रॉपर टॅबिंग, वॉल ऑफ फिल्डिंग. मिड विकेटला फिल्डिंग काय झाली, हवेमध्ये थोडी राहिली आणि त्याच्यानंतर बॉलला आतमध्ये आणलं गेलं. हा तुम्ही पाहताय, चेक केलं जाईल. आपण षटकार देखील चेक करू. फिल्डर तिकडे तैनात होते, कशा रीतीनं बॉल रिलीज केला, पडल्यानंतर आतमध्ये बॉल आला. हा मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर उपस्थित होत आहे. हा बॉल सीमारेषेच्या आतमध्ये ढकललाय का, का पाय सीमारेषेला टच होता. हवेमध्ये तुम्ही बॉल पाहता. हा एक वेळा इव्हेंट्स स्लो मोशन मध्ये तुम्ही पाहता. सेफ आहे संघासाठी. त्यानं 4 धावा वाचवल्या. फिल्डिंग आवडल्याचा फिल्डिंगचा स्टँडर्ड दर्जा काय असतो हे दाखवलं फिल्डरच्या माध्यमातून. महेश म्हात्रे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 36 या आकड्यावरती
चला पाणी लगेचच घेऊन जायचं डीजे. आपण प्रिन्स त्यांचे खास अजूनही चांगले फॅन आहेत, खऱ्या चाहते आहेत. प्रिन्स 10 षटक संपल्यानंतर त्यांचं खऱ्या अर्थाने नृत्य सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. आराध्या 11 क्रिकेट संघ टेंबोडे क्रिकेट संघ फलंदाजी करतो. गत वर्षी गेल्या वर्षी बघितलं आपण प्रकाश जोतातील क्रीडा स्पर्धा सुद्धा आराध्या 11 टेंबोडे आणि सन्माननीय राज भोईर सचिन चालके यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीसाठी आली आणि डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ही नाईट स्पर्धा सुद्धा त्यांच्या माध्यमातून येईल. कमिंग सून स्पर्धा असेल. त्यांना खूप खूप शुभेच्छा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 12च्या सरासरीनं 36 धावा धावपलकावरती. साहिलकडे आपण नजर घालू. सुधीर ज्यानं 2 षटकं हाताळली, धावा खर्च केल्या, त्यांना फक्त तुम्ही पाहता त्या 13 धावा खर्च केल्या आणि ज्यामध्ये 2 महत्वाच्या विकेट. चौथ्या षटकाला आता सुरुवात होईल. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राहुल गडगेला दिलेले जीवनदान तुम्हाला खूप महागात पडेल. फिल्डिंग करता टीम जनुमा नावडे की इथून राहुलची विकेट घेईल. फ्रेश गोलंदाज सज्ज झालाय यश खाडावकर. चौथ्या षटकामध्ये यशला आमंत्रित केलंय कॅप्टननं. रन त्याचा तुम्ही पाहाल आणि तो देखील आता सज्ज झाला. बॉलिंग ट्रॅक वरती समोर राहुल गडगे. बॅकफुटला जात असताना स्पंजचा फटका बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला. पहिला टप्पा घेत स्वागत केलं यश. ठोकला चौकार. त्याला जीवनदान दिलाय. तो आता सोडणार नाहीये. यश कादाकरच्या अगेन्स्ट ठोकला त्यानं चौकार. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम आला. पुन्हा एकदा यश सज्ज होईल. त्याच्या 2 कॅचेस सोडल्यात. आयुष्यमान भवचा त्याला आशीर्वाद देखील दिला राहुल गडगेला आणि त्याच्यानंतर तो आक्रमण झाला. 9 बॉल 28 वरती खेळतोय. अंडर 18चा तुम्ही अपकमिंग स्टार पाहता यशला. तो बॉलिंग मार्फत बॅटच्या रनर मध्ये उडवला. फिल्डर होते उमेश. लॉंग ऑनला बॉलला पाठवलं. लॉंग ऑन सीमा पार. राहुल गडगेचा आणखीन एक रॉकेट षटका. तो देखील आपले टीमचे स्वतःचं नाव वाची छाप सोडत असताना तो देखील आता मैदानामध्ये उतरला. पण समोर बायकर मॅन आहे राहुल. ऑन द कार्पेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. एक केली दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव पूर्ण केली जाते. थ्रो थोडा खराब. 2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 48 वरती. बॅटिंग काय चालू आहे. राहुल हे का ते किल्ला लढतोय.
मैदानावरती त्याला माहिती आहे. आराध्या स्पोर्ट टेमोडे. षटकातील पुढचा बॉल समोर ठेवण्यात आला. हा बॉल खूप चांगला होता. जसा बॉल पडला तसा डीप राहिला विकेट किपरच्या हातामध्ये. या बॉलनं मात्र आता बीट केलं. तुम्ही पाहता राहुलला दाबा धावपलकावरती 48 वरती स्कोर थांबला. यावरतील 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. 48 धावा धावपलकावरती. फटका बसलाय. बॉल हवेमध्ये. लॉंग ऑफला फिल्डर पुन्हा एकदा झेल. पुन्हा एकदा झेल सोडलाय. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव आणि घेत असताना इथे तुम्ही पाहता रन आउटच्या स्वरूपामध्ये राहुलची विकेट. झेल सोडला. जीवनदान दिलं. त्याच्यानंतर तुम्ही पाहता दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या अटेम्प्टला कदाचित बॉल स्टंपला लागला. पहिले हात लागला, बेल्स पडल्या. दुसऱ्या अटेम्प्टला स्टंपला बॉल लागला आणि सन्माननीय टेंबोडे क्रिकेट संघाचे बिग सपोर्टर आदरणीय शकर भोईर टेंबोडे यांचं इथे आगमन होत आहे. आई गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. करण पाटील आलाय मैदानामध्ये उर्फ गुड्डू. वेगाला बॉल वेगाने टाकला. आता हा बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये आणि अशा रीतीने चौथ्या षटकाची सांगता. धावा धावपलकावरती 49ला 3 आणि ला 3 बॅटिंग करत असताना आराध्या स्पोर्ट टेमोडे तुम्ही पाहता मैदानामध्ये. निकेश आणि करणला तुम्ही पाहता खेळत असताना 5 मध्ये 5 धावा. निकेशनं 1 बॉल मध्ये 0 धावा. संदेश आला बॉलिंग ट्रॅक वरती. संदेश भोपीचा वापर केला जातो. स्लोगोर नेटवर हणामायचा षटका बदल तो सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. या ओव्हर मध्ये किती धावा खर्च करेल संदेश. निकेशला तुम्ही स्ट्राईकला पाहता. समोर ठेवण्यात आला. पडल्यानंतर बॉल उंची घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट बॉलला सुरुवात झाली आहे या स्लोगोरच्या शेवटच्या षटकामध्ये. संदेशला त्याने डॉट बॉलनं खेळला सुरुवात केली आहे. तिसरे पंच ऑन स्क्रीन तुम्ही पाहता सत्यवान जी काकडे सर आणि आयोजक देखील आहेत. गोलंदाजावरती आक्षेप घेतला. निकेशला तुम्ही पाहता जो 6 बॉल मध्ये 5 धावा त्याच्या बॅट मध्ये आल्यात. पुढचा बॉल उडवला समोरच्या दिशेनं. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं क्रिकेटचं मातच सौंदर्य. सीमा पार षटकार.
या षटकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती जनसंख्या तुम्ही पाहताय या षटकारानं 50 इज कंप्लीट 55 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघाच्या सतीश अगलावे आणि समीरजी पाटील यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. पडला बॉल पडल्यानंतर बॉल उंची घेतली बीट करून गेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल 55 वरती स्कोर थांबला. संदेशला पाहता पहिला बॉल त्यानं डॉट फेकला त्याच्यानंतर षटकाराने हा बॉल तुम्ही पहा रिप्लायच्या माध्यमातून बॉल पडला आणि त्याच्यानंतर बॉलनं काय उंची घेतली संदेशदा विकेट किपर साहिलच्या हातामध्ये डॉट बॉल षटकातील पुढचा बॉल. रिदममध्ये थोडा प्रॉब्लेम पुन्हा एकदा तो संदेश सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. दोन्ही बंधुराज तुम्ही होम स्क्रीनवरती पाहता ग्रामपंचायत सदस्य निवाले आकाश शेट काथारा ज्यासून एक दाब्याचे प्रोफायटर आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता वैभव शेट काथारा यांना पाहता. फर्स्ट टिपला बॉल गेला बॅटचा कडा घेतला नक्कीच हलकासा टोल लागला बॉलला बॅटला आणि त्याच्यानंतर बॉल लेग स्लिप मध्ये तुम्ही पाहताय 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मोठा हिट करण्याचा प्रयत्न पडला बॉल जसा फर्स्ट टिपला बॉल गॅदर केला अनिकेत फ्रीजला तुम्ही पाहता स्क्रीनवरती. आज सुपर संडे आज सुट्टी देखील असे शाळेला क्रिकेटवरती तो देखील एखादा क्रिकेटर होईल खऱ्या अर्थानं पडील तर क्रिकेटर आहेत. बॉलला पाठवला लांबच लांब पल्ल्याचा करण पाटीलचा तडाखा षटकार. बॅटच्या रनरमध्ये करण पाटीलला बॉल दिला तो सोडणार नाहीये. PPL तो देखील आज खेळणार आहे टीम मध्ये आज देखील त्याची मॅच आहे त्याला देखील देऊया शुभेच्छा. धावा धावफलकावरती 62 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि अशा रीतीनं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. धावा धावफलकावरती 62 या 63 धावा कशा रीतीनं चेस केल्या जातील जे अनुमान नावडे टीमच्या बाजूनं की या धावा डिपेंड केल्या जातील आराध्य स्पोर्ट टेंबोडेच्या बाजूनं याच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणारे 30 बॉल सांगून जातील. कॉमेंट्री बॉक्समध्ये होतोय बदलाव ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज तुम्ही पाहता वाकडीचा रॉकस्टार प्रवीण गायकर सरांचा. धन्यवाद. छोटा पंढरनाथ फडके अर्थात महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय पंढरनाथ फडके 10 सरकार यांचा खास फॅन आहे चाहता प्रिन्स यांच्याकडे बोलूया. हरिभक्त पारायण श्री महेंद्र गडगे
आणि त्यांच्या समवेत टेंबोडे 40+ क्रिकेटर मकरंद मस्कर यांचं व्यासपीठावर आगमन. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत आपलं स्वागत आहे. चला यापूर्वी आवाज ऐकला आपण सौरभ पाटील दैसर. आता बोलणार आहोत रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे आपण बोलूया. टेंबोडे क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने बघा आराध्या 11 टेंबोडे क्रिकेट संघ मैदानामध्ये आता क्षेत्ररक्षण करण्यासाठी दाखल झालेला आहे. परंतु रॉकस्टार आहेत आमच्या समवेत सौरभ आहेत. 3 ते 4 दिवसापूर्वी राहुल स्पोर्ट्स टेंबोडे राहुल मस्कर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जे राहुल स्पोर्ट खऱ्या अर्थाने बघा स्पोर्ट्स क्षेत्रातील एक शॉप आहे त्याचं भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये खऱ्या अर्थाने उद्घाटन सोहळा संपन्न झाला. राहुल स्पोर्ट्स शॉपमध्ये स्पोर्ट्स लाईन क्षेत्रातील विविध ते स्पोर्ट्सचे साहित्यसुद्धा अतिशय योग्य क्वालिटी विथ क्लॅरिटी या स्वरूपात आपल्याला प्राप्त होतात निश्चित स्वरूपात. त्याबद्दल राहुल मस्कर यांच्या राहुल स्पोर्ट्सच्या सर्व प्रतिनिधींचं आम्ही मनपूर्वक स्वागत आणि त्यांना खूप खूप आमच्या शुभेच्छा असणार आहेत. येस डेफिनेटली महागुरु. जर तुम्हाला अगदी स्वस्त दरामध्ये ट्रॉफ्या घ्यायच्या असतील तर अवश्य राहुल स्पोर्ट्स शॉपला भेट द्या. तिथे तुम्हाला अगदी अल्प दरामध्ये तुम्हाला ट्रॉफ्या सर्व क्रिकेटच्या मोठमोठ्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतील. तर धन्यवाद सौरभ, धन्यवाद महागुरु. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी प्रवीण गायकर वाकडी आपलं सहर्ष स्वागत करतो. आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित राजेश शेठ कातारा यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आमदार चषकाचं दमदार आयोजन पाहतो. आकाश शेठ कातारा, संतोष शेठ कातारा आणि राजेश शेठ काताराने गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित ही दमदार स्पर्धा आपण पाहतो. मान्यवरांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिलात. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ साहेबांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पाहिलात. पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र शेठ पाटील साहेब यांना आपण उपस्थित पाहिलात. यतीन साहेब यांना देखील आपण पाहिलात. त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा आणि पाहता पाहता 5व्या दिवसामध्ये आज सुपर संडे आणि सुपर संडेच्या दिवशी आम्हाला एक संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय करायचा आहे. तर मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये उरण ग्रामीण खेळाडूंचा महासंग्राम 25 सप्टेंबर 1930च्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील व 1984च्या गौरवशाली लढ्यातील हुतात्म्यांना त्रिवार अभिवादन करून यावर्षी उरणच्या ऐतिहासिक भूमीत रंगणार क्रिकेटचा महासंग्राम आणि आम्ही घेऊन येत आहोत उरण टेनिस क्रिकेटचा उत्कर्षासाठी उरण प्रीमियर लीग पर्व 5वे. प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख आणि तृतीय क्रमांक 50,000 आणि सोमवार 5 जानेवारी ते 11 जानेवारी 2026 ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक, सिक्सर किंगसाठी एक आकर्षक बॅट, फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांना एक स्पोर्ट्स बॅट, त्याच्यानंतर सायकल देखील दिली जाईल. आयोजक गावदेवी गावठाण आणि ठिकाण असेल राधेय सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ ग्रुप ग्रामपंचायत चिरलेचं मैदान. तो आने वाली 6 दिसंबर से भी टेंबोडे के मैदान के ऊपर हमदा ट्रॉफी का शानदार आयोजन हमें देखने को मिलेगा. उनको भी शुभकामनाएं देना चाहेंगे. राजभाई बोईर कुड्डू, उनकी सब सेना सचिन भाई, उनके ओर से एक शानदार आयोजन नजर आएगा. तो चलेंगे मैदान की तरफ. यहाँ पर आज जिस तरीके से आयोजन की चर्चा करेंगे पूरे महाराष्ट्र में पूरे रायगढ़ में इस आयोजन की चर्चा है दोस्तों. 40+ खिलाड़ियों को सिर्फ 1 रुपया एंट्री और 1 रुपया एंट्री ऐसी तो मेरे ख्याल से उनके लिए 10,000 का इनाम पहले नंबर की देकर जाएगा. और अभी अभी 40+ ग्रुप पर चर्चा जारी रही थी कि 1 रुपया एंट्री बोले तो हमें लोन निकालना पड़ेगा. क्या बात है, जबरदस्त ये मैच का आयोजन. 30 गेंदों में 63 रनों की जरूरत. पहले पावर पे की पहली गेंद लेकर गेंदबाज उमेश खानावकर और महेश स्ट्राइक एंड पर बल्लेबाज. गेंदबाजी के मार्ग पर करण पाटिल. पहली गेंद जड़ में डालने का प्रयास, मिड ऑन में फील्डर बिल्कुल वहां पर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक वहां पर कोई रन नहीं है. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. करण की बात करेंगे संदेश सौरभ कि थोड़े से पिछले कुछ जो है सीजन से थोड़े से आउट ऑफ फॉर्म में चल रहे, लेकिन इस सीजन में अच्छी शुरुआत हुई उनकी बल्ले से, क्योंकि नागजरी की पिछली 2 साल पहले बाइकरमैन का खिताब शुरुआती इस खिलाड़ी के नाम पर और केटीएच वागीरोडा के सूरज 2 खिलाड़ियों ने वो बाइक जीती थी. करण शुरुआत बेहतरीन नजर आती हुई गेंदबाजी से. और यहाँ पर आप चेक करने का प्रयास जरूर किया था. एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जा रही है, जरूर उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक महेश ने अपना खाता खोला 1 रनों के साथ. जय हनुमान 11 नाउडी टीम की रन संख्या भी अकाउंट ओपन हो चुका है. हमारे साथ जुड़ चुके आज सौरभ तैसर का दमदार आवाज. एक तरफ महागुरु एमडी गडगे सर, दोन्ही खांदी का बेतात बादशाह आतून बाहेरून सत्यानंतर समालोचक आपण पाहतो. आणि आकाश भाई आज नक्कीच फिदा झाले त्यांच्यावरती, कारण त्यांनी महागुरूंचा हा रूप जास्त बघितला नाही, परंतु आज दमदार समालोचन देखील त्यांचं आम्हाला पाहायला मिळालं. उमेश कानवकर आएंगे स्ट्राइक एंड पर.
जड़ में डालने की कोशिश, शॉट एक्स्ट्रा कवर में फील्डिंग बेहतरीन है, रन लू या ना लू यही चर्चा थी और आखिरकार थोड़ी सी मिस फील्ड हुई और वहां पर रन चुरा लिया बल्लेबाज महेश और साथ ही बल्लेबाज उमेश ने 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 2 रन। रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन के उपाध्यक्ष और भारतीय जनता पार्टी के दमदार नेतृत्व, सभागृह नेता जैसे के यशस्वी आयोजक प्रशांत दादा खानवकर, इनका हम तहे दिल से स्वागत करेंगे। अगर वो आए हो तो उनसे गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर। आपका राजेश शिरकातरा इनकी ओर से और आकाश शिरकातरा इनकी ओर से स्वागत है। फुल टॉस बॉल फायदा नहीं उठा पाए, लॉन्ग ऑफ पे फील्डर मौजूद है, 1 ही रन मिलेगा। फुल टॉस गेंदों के ऊपर आप फायदा नहीं उठा पाओगे तो सोचो ये आपके लिए थोड़ी सी कठिन परिस्थिति निर्माण हो रही है। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से धीरे धीरे यहाँ पर जो टारगेट है वो टारगेट बनाने की कोशिश कर रही है, लेकिन पावर प्ले के ओवर में ये अगर सिंगल डबल में कोई फर्क गिरेगा नहीं। टेम्बुडे 11 टीम के गेंदबाजों को चाहते हैं कि पावर प्ले के ओवर में बस रन रोके, बाकी की जब फील्ड खुली होगी तो निश्चित तौर पर वो अपना गेंदबाजी का प्रदर्शन दिखा सकते हैं। शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, पड़ने के बाद थोड़ा सा उछाल भी मिला विकेट कीपर के हाथों में। देखते देखते इस ओवर की गेंदें समाप्त हो चुकी है। टोटल 5 में केवल 3 ही रन आ चुके। साहिल खानावकर के नेतृत्व में ये अपकमिंग यंगस्टार है, काफी बढ़िया क्रिकेट हमेशा खेलते हैं, लेकिन महेश के ऊपर बहुत सारी अब अपेक्षा होगी क्योंकि यही वो बल्लेबाज है जिसमें बड़े बड़े शॉट मारने की ताकत है। और जड़ में डाला इस बार गेंद को, यकीनन डॉट बॉल की समाप्ति। देखते देखते ओवर भी समाप्त हो चुका है। टोटल पहला और पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 3 रन बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर। लक्ष्य है टोटल 63 रनों का, यानी कि जीतने के लिए 24 गेंदों में आप चाहिए 60 रनों की जरूरत। अपने दोस्तों सुना, बेहतरीन कमेंटेटर के लिए जाने जाते हैं हमारे 40+ मास्टर, इनका भी आगमन होता हुआ। कल 40+ का वर्ल्ड कप है दोस्तों। आणि उद्या संपूर्ण पब्लिकसाठी देखील प्रेक्षकांसाठी देखील जेवणाची उत्तम व्यवस्था आम्हाला मकरंद मस्कर आणि महेंद्र गडगे तुम्ही या स्पर्धेत उद्या उपस्थित राहणार आहात। 40+ राजेश शेट आणि आकाश शेट यांच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा आभार। O2 रॉकस्टार प्रवीण गायकर। उद्या दमदार प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्यानंतर खेळाडूंसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था देखील आपल्याला पाहायला मिळेल। तो सौरभ नेतम बॉलिंग मार पर आते हुए और इस बार तेज बॉल डाली है, मिडल जंप पर पाएगा और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। विकेट नंबर गिरता हुआ टोटल पहला मैदान से बाहर। यहाँ पर तो सौरभ नेतम ताकतवर गेंदबाज है दोस्तों, खास करके उन्होंने काफी कमाल की गेंदबाजी की है पिछले सीजन में। वैसे जो गति है उनके पास काफी खतरनाक है और गति के साथ यहाँ पर बीट किया और इसी के साथ पहला करारा झटका लगेगा बल्लेबाजी करने वाली जय हनुमान 11 नावडे टीम को। 63 रनों का लक्ष्य का पीछा करना है और उस लक्ष्य का पीछा करते हुए मैं कहूंगा जो शुरुआत है थोड़ी सी धीमी हो चुकी है। साहिल खानवकर न्यू बैटर अपकमिंग स्टार है जय हनुमान 11 नावडे के, और निश्चित तौर पर आप उनके ऊपर काफी सारी दारोमदार बची हुई 23 गेंदे और 23 गेंदों में जीतने के लिए चाहिए 60 रनों की आवश्यकता है। हल्के हाथों से गेंद को ढकेला जरूर ऑन साइड में, फील्डर वहां पर मौजूद है मिड विकेट की तरफ, गेंद को उठाए फील्ड करे तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 4 रनों के ऊपर। देखिए रन नहीं बन पा रहे, इक्का दुक्का से काम नहीं चलेगा। यदि मैच में बने रहना है तो बड़े चौके छक्कों की तलाश करनी पड़ेगी जय हनुमान 11 नावडे टीम के बल्लेबाजों को, तभी जाकर इतने बड़े लक्ष्य का पीछा आप कर सकते हो। सिद्धि विनायक कोपर नेक्स्ट मैच खेलेगी,
इसमें से जो जीतेगी इस बार अच्छा शॉट है, गैप आखिरकार ढूंढा और ये पहली बाउंड्री मिलती हुई जय हनुमान नावडे टीम के बल्लेबाज उमेश कानवकर के बल्ले से 4 रन। नेवी में जॉब 100 मीटर रनिंग इंडियन नेवी में बिल्कुल कार्यरत, आप देख सकते हैं काफी कमाल का योगदान। वैसे भी गोवा में भी काफी कमाल का उन्होंने वो एथलेटिक दिखाया था। इस बार जड़ में डालने की कोशिश, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी दौड़ते हुए, ओ गुड फील्डिंग, कमाल की फील्डिंग वहां पर नजर आई। जरूर अपने टीम के लिए इस खिलाड़ी ने टोटल 3 रन बचाए, 1 रनों की मदद से 1 रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर। अभी तक बात करेंगे 9 रन 1 विकेट के नुकसान पर। सेकंड पावर प्ले मैदान के अंदर जारी है, देखते देखते 4 गेंदें भी इस ओवर की समाप्त हो चुकी है। साहिल कानवकर के ऊपर अब सारी जिम्मेदारियां बनेगी, वो डटे रहे। अभी यहां पर क्या 30वीं गेंद तक टिके रहेंगे। बल्ले का बाहरी किनारा, कैचर की मांग की थी, रन आउट का चांस। आई थिंक साहिल होंगे आउट या फिर उमेश। साहिल लौटेंगे मैदान से बाहर, बहुत बड़ा झटका। मैच में पूरी तरीके से यू टर्न लिया है टेमोडे टीम ने। एक और विकेट। तरीके से नावड़े की चर्चा करेंगे तो 40+ मास्टर हमारे खास करके उल्टी टोपी पहनकर हमेशा बल्लेबाजी करते हैं, वीरेंद्र सहवाग के बल्लेबाजी के लिए जाने जाते अजय कोहली आपका स्वागत करेंगे। और एक तरफ के ग्लेन मैग्रा मशहूर लंबे कद के गेंदबाज नितिन कोहली सर आपका भी स्वागत। विशाल खानवकर, विशाल दादा आपका भी स्वागत करेंगे। और निश्चित तौर पर हमेशा कमाल का क्रिकेट इन खिलाड़ियों की ओर से देखने को मिलता है। और ये यंगस्टर सेना रेगुलर क्रिकेट खेलने वाली ये टीम आप देख सकते हैं। किरण दादा खानवकर आपका स्वागत करेंगे, प्रचंड दादा आपका भी स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा। ओ ग्रीन बॉल, फुल टॉस बॉल थी, मिस हुए बल्लेबाज। और इसी के साथ एक और करारा झटका, ओवर नंबर समाप्त हो चुका है दूसरा। 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने सिर्फ और सिर्फ 9 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। जय हनुमान 11 नावड़े, यानी कि आने वाले 18 गेंदे और 18 गेंदों में चाहिए जीतने के लिए 54 रनों की जरूरत। प्रवीण, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. प्रवीण आता प्रशांत खानावकर, रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, विदाउट प्रॅक्टिसने खेळणारा क्रिकेटर, लौकिक नाव आहे टेनिस जगतात. त्यानंतर आपण नितीन कोहलीचा आता तो उल्लेख केला. नितीन कोहली याने 20 ते 25 वर्षापूर्वी रायगडचं पुणे येथील ॲटलांटिक स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केलं आणि खऱ्या अर्थाने रायगडला स्वर्ण पदक खऱ्या अर्थाने मिळवण्यामध्ये खूप मोठं योगदान. स्वर्ण पदक विजेता आहे तो. हाय जम्प, लॉंग जम्प, उंच उडी, लांब उडी, त्यानंतर रनिंग अर्थात धावपट्टू आणि त्यानंतर क्रिकेट अशा 4ही फॉर्मॅटमध्ये नितीन कोहलीने रायगडचं प्रतिनिधित्व केलं आणि 20 ते 25 वर्षापूर्वी पुणे येथील ॲटलांटिक स्पर्धेमध्ये स्वर्ण पदक विजेता म्हणून खऱ्या अर्थाने त्याचा गौरव तिथे करण्यात आला. क्या बात आहे नितीन कोहली सर. परंतु मगाशी एक संगीत आपण ऐकलं, प्रेम करावं म्हातारा वयात, तुम्हाला खूप आवडलं महागुरु, काय सांगाल? निश्चित स्वरूपात ते या जुन्या आठवणींना खऱ्या अर्थाने नितीनने उजाला दिला बघा सर्वांसाठी की ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. खऱ्या अर्थाने गेलेले दिवस सुद्धा कधी कधी अविस्मरणीय राहतात. प्रवीण, महागुरु आकाश शेट यांनी मागच्या वर्षी अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजाला एक कुपन दिला होता अष्टविनायक दाब्याचा. म्हणजे असे दानशूर जाते खूप कमी पाहायला मिळतात, काय सांगाल? ना निश्चित स्वरूपात चर्चा करू. आता चेंडू फेकल्यानंतर आकाश शेट काथारा यांच्याबद्दल आपण निश्चित स्वरूपात चर्चा करू. ओ टू रॉकस्टार. आणि काली कानपोली संघाला देखील त्यांच्या वतीनं दमदार योगदान देण्यात आला संपूर्ण अष्टविनायक धाब्यावरती. त्यांना देखील त्या संघाला मेजवानी देण्यात आली. महागुरु व्हेरी लेस पीपल देअर आर ना निश्चित स्वरूपात देर आर वेरी लेस पीपल दो शॉवर मनी. आकाश यांची काल इनामों की बरसात भी उन्होंने की. प्रवीण इसलिए अक्सर कहा जाता है कि बट देर आर वेरी लेस पीपल दो शॉवर मनी. शॉवर का मतलब होता है इनामों की बरसात.
17 गेंदों में 54 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार, सामने डाला था इस गेंद को ऑन साइड में मोड़ दिया है, गैप में जरूर गेंद, फील्डर पहुंच में थे वहां पर, लेकिन पहुंच में नहीं, गेंद सीमा रेखा पार, मच नीडेड बाउंड्री, 4 रन। तेरह लक्ष्य है 63 रनों का, यानी कि बची हुई गेंदें जो है अब 16 और 16 गेंदों में चाहिए जीतने के लिए 50 रनों की आवश्यकता। दिल्ली बहुत दूर है और यहां से अब जो है बल्लेबाज उमेश खानावकर, इनके बल्ले का फेस खोलना पड़ेगा, रडार में गेंदें लानी पड़ेगी, तभी जाकर ये बड़ा टारगेट यहां से चेस हो सकता है। वरना जो सपना लेकर आप उतरे हो ना ये मैदान में, आमदार ट्रॉफी, गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स ने वाले आयोजित इस ट्रॉफी में मात्र आपका अस्तित्व टिकाना है तो बड़े शॉट लगाइए। तो चलिए इस बार ऑन साइड में फिर से एक बार उसी दिशा में इस बार फील्डर मौजूद है, इस बार कोई चूक नहीं, अपने आप को कवर किया उन्होंने, मात्र 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 14 रन, जीतने के लिए 15 गेंदों में आप 49 रनों की आवश्यकता है। पिछले मैच में क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी कोपर टीम के खिलाफ बल्लेबाज शिरडोन के, लेकिन अंतिम 3 गेंदों में जब 7 रनों की जरूरत थी, मात्र वहां से मुकाबला उन्हें गंवाना पड़ा। ये क्रिकेट का खेल है दोस्तों, जहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। फुल टॉस के ऊपर प्रहार ठीक से नहीं कर पा रहे, ये शॉट्स के ऊपर कुछ नहीं चलेगा, बड़े शॉट चाहिए, सिर्फ चौके छक्कों की डील यहां से करनी पड़ेगी। 1 रन मिलेगा, थोड़ी सी खराब फील्डिंग थोड़ी सी नजर आई थी। 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 15 रन, 14 गेंदे और 14 गेंदों में 48 रनों की जरूरत। क्या ये मैच एक तरफा होगा? उमेश सलामी बल्लेबाजी के लिए आ चुके, वो 2-4 बड़े स्ट्रोक अगर लगा पाते हैं तो फिर कमबैक करेगी अंतिम 12 गेंदों के ऊपर। लगातार की गेंदें जड़ में डाली है, सिर्फ 1 ही रन मिलेगा, एक भी छक्का अब तक इस पारी में लगा नहीं, केवल 2 चौके उमेश खानावकर के बल्ले से आ चुके, यानी कि थोड़ी सी खराब बल्लेबाजी का प्रदर्शन अभी तक बाकी के बल्लेबाजों का मैं कहूंगा। उमेश डटे हुए जरूर है सलामी बल्लेबाजी के लिए सौरभ, लेकिन जो अपेक्षा है उनकी ओर से वो अपेक्षा के ऊपर खड़े नहीं उतर पा रहे। इससे इक्का दुक्का से काम नहीं बनेगा, क्योंकि अब 13 गेंदों में चाहिए 47 रनों की आवश्यकता, 8 छक्के मारने। ओ बीमर बॉल, नो बॉल का करार अंपायर की ओर से। 1+1 2 रन मिलेंगे। देखिए ऐसी गेंदें आपको मिल रही है ना, तो ये गेंदों के ऊपर आप छक्का मारिए, यहां से 7 रन माइनस हो सकते थे, लेकिन फिर भी 2 ही रन होंगे माइनस। 1 रन छुरा कर ली, बल्ले से ली, और बीमर बॉल, नो बॉल, 1+1 2 रन मिलेंगे, और इसी 2 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 18 रन। तर सन्मान्य अक्षय भाई मस्कर, राहुल स्पोर्ट्सचे राहुल मस्कर यांचे बंधू आहेत अक्षय भाई या व्यासपीठावरती। आताच राहुल ट्रॉफी हाऊसचं उद्घाटन सोहळा देखील आपण पाहिलात मित्रांनो। ओपरेट की गेंद के ऊपर फायदा नहीं उठा पाए, केवल 1 ही रन मिला है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। ओवर की समाप्ति, ड्रिंक जाएगा मैदान में, 19 बने स्कोर कार्ड के ऊपर, अब 12 गेंदों में चाहिए 44-44, 12 बॉल 44 धावांची गरज। राहुल ट्रॉफी हाउस के सर्वे सर्वा अभी अभी नई ट्रॉफी हाउस उन्होंने ओपन किया है। राहुल आपको ढेर सारी शुभकामनाएं। थोड़ा रुकिए, मुझे ये 5 दिन ये टूर्नामेंट होने दीजिए, फिर मैं देखता हूँ। 12 गेंदों में 44 रनों की जरूरत है। कॅमेरा फोकस करा खऱ्या महागुरु ज्या पद्धतीने आपण ही स्पर्धा पाहतो, उद्या 40+ वर्ल्ड कपचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल। संपूर्ण प्रेक्षकांना जेवणाची उत्तम व्यवस्था, आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकाल की उद्या 40+चा वर्ल्ड कप। मग अशी करण टेंबोडेच्या गुड्डूने सांगितलं की जेव्हापासून राज्य स्टेट 40+ मध्ये आलेत ना, तेव्हा सुगीचे दिवस आलेत 40+ क्रिकेट संघाला। काय सांगाल? ना निश्चित स्वरूपात बघा, स्वर्ण युग ज्याला म्हणावं लागेल, राजेश शेटकाथाला 40+चं प्रतिनिधित्व केलं। चेंजिंग द, इंग्रजीमध्ये असं प्रवीण म्हटलं जातो, चेंजिंग द रूरल सीन्स, म्हणजे बदलणारे ग्रामीण दृश्य आहे क्रिकेटचं। और बिना आग से महागुरु, बिना आग से कभी धुआं नहीं उड़ता और बिन बादल कभी बरसात नहीं होती। देयर इज नो स्मोक विदाउट फायर, बिना आग से कभी धुआं नहीं उडता। आणि आता खऱ्या अर्थाने बघा,
टेंबोडे क्रिकेट संघ आराध्या 11 टेंबोडे अर्थात मनोहर पाटील टेंबोडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि या गावाची प्रवीण जर आपण स्पोर्ट्स क्षेत्राची जर ओळख बघितली तर राहुल मस्कर यांचं रायगड पनवेलमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने आदराने उल्लेख करावा लागेल. आताच राहुल ट्रॉफी शॉपचं उद्घाटन 3-4 दिवसापूर्वी अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते झालं. 10 सरकार आदरणीय मंगेश शेट फडके विगर राजेश शेट पण तिथे होते. राहुल दादा तुम्हाला मनपूर्वक वी आर प्राऊड ऑफ यू. आम्हाला सुद्धा गर्व आहे तुमच्याबद्दल आणि तुम्हाला खूप खूप राहुल स्पोर्टला आम्हा सर्वांच्या वतीने शुभेच्छा सुद्धा आहेत. 12 बॉल आणि 44 धावांची गरज. विनर्स वर्सेस विनर्स नेक्स्ट मैच. सिद्धिविनायक कोपर टीम ने सुबह के सत्र का अपना पहला मुकाबला जीता. हाई वोल्टेज मैच हमें देखने को मिला महागुरु, जहां पर 3 बॉल में 7 रनों की जरूरत थी और मैच गंवाना पड़ा. स्वर्गीय दिलीप शेठ बालराम चौधरी 11 श्रीराम 11 श्रीडोन को तो 12 में चाहिए 44 रन, यानी कि 11 चौके 12 गेंदों में मारने पड़ेंगे. और अरमान पाटिल बॉलिंग मार्ग पर आते हुए उद्योजक संदीप शेठ पाटिल यांचे सुपुत्र अरमान पाटिल गोलंदाजीसाठी येत आहेत. लेदर के लिए बेहतरीन गेंदबाजी लेदर क्रिकेट में वो करते हैं, यानी कि साहिल का विकेट रनआउट के तौर पर होना और जय हनुमान नावड़ी टीम संकट में फंसना, ये बहुत कुछ बयां करता है इस मैच में. वो जादुई फिर की गेंदबाज हो केरन थे, बढ़िया फील्डिंग, एफर्ट लाजवाब था. इतना सारा वजन लेकर डाइव लगाना कठिन होता है, लेकिन उन्होंने अपने आप को बॉडी को बैलेंस किया, वरना गिरते तो जमीन फट सकती थी. इतने बड़े वजनदार खिलाड़ी मिड ऑफ में क्या बढ़िया फील्डिंग उनके ओर से हमें देखने को मिली. कोई रन नहीं है. और इस बार भी स्लोवर वन गेंद, गति में थोड़ा सा परिवर्तन, फिंगर भी रोल किए, बैक ऑफ द हैंड डिलीवरी डालने का प्रयास कर रहे और ये लीजिए फ्लाइट दिया था इस गेंद को, ललचा रहे थे बल्लेबाज को और कितनी खूबसूरत टर्न हमें वहां पर नजर आई. डॉट बॉल की समाप्ति 10 गेंदे और 44 रनों की आवश्यकता है. ओ ये भी फ्लाइट दी थी उन्होंने, 1 रन तो जरूर मिलेगा. अब यहां पर हिम्मत नहीं जुटा पा रहे बल्लेबाज उमेश, सलामी बल्लेबाजी के लिए आ चुके हैं और अब तक इनके बल्ले से 13 गेंदों में 14 रन अब तक सिर्फ आ चुके हैं. आखिरी 9 गेंदे और 9 गेंदों में 9 छक्के मारने पड़ेंगे. एक और शानदार गेंद सामने की तरफ से टर्न किया, मात्र बल्लेबाज पूरी तरीके से परेशानी में नजर आते हुए. एक तरफा ये मैच कहीं ना कहीं नजर आ रहा है. 40 प्लस टाइगर टेंबोडे का संदीप भाई, इनके सुपुत्र अरमान लेदर में अच्छा क्रिकेट खेलते हैं और इस बार आगे आकर खेलने का प्रयास, लेकिन फील्डर है मौजूद, 1 ही रन मिलेगा. आज देख रहे होंगे संदीप भाई पाटिल 40 प्लस टाइगर टेंबोडे, तो वो बहुत खुश होंगे कि आपने आपके बेटे को बिल्कुल काफी कमाल का योगदान दिया. लेदर में काफी अच्छा क्रिकेट, टेनिस बॉल में भी लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन और जय हनुमान टेंबोडे टीम के बल्लेबाजों को बिल्कुल रोक लगा लिया है. वो ये भी शानदार, लेकिन ज्यादा अपेक्षा से ज्यादा टर्न नजर आती हुई ऑफ स्टंप से काफी बार. देखिए सोचो महागुरु, मदद मिल रही है इस विकेट के ऊपर, पाटा विकेट के ऊपर, अगेंस्ट द स्पिन को भी मदद मिल रही है. अगेंस्ट द स्पिन आपको खेलना है तो बिल्कुल चहल पहल करना पड़ेगा. हवा में गेंद जरूर है, मौका बनेगा फील्डर आते हुए दूर से. करण कॉल दीजिए, आपका ये कैच नहीं है. लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर खिलाड़ी आया था वहां पर, आप क्यों दौड़े? अगर उसको थोड़ी सा आपका टक्कर लगती ना छाती पर, उसके आपका सिर लगता तो देने पड़ते. तो बल्लेबाज होंगे आउट. ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 22 रन. अब आने वाली गेंदें बची है 6 और 6 में चाहिए 41. संगीत खऱ्या अर्थाने आपल्या परत पोहोचवले बघा. भगव्या कपूल खऱ्या अर्थाने भगवा आणि आज तिन्ही पंच जे आहेत ना आपल्या भगव्या जर्सी आपण पाहतो. हा चालेल निश्चित स्वरूपात, कारण प्रवीण भगवा म्हटलं ना तर हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा आपण स्मरण करतो की हिंदुत्वाचा भगवा सदैव घेऊन हाती, शूरवीरा हा लढून गेला मराठी हक्कासाठी. खऱ्या अर्थाने बघा भगवा आपले हिंदुत्वाचं एक प्रतीक आहे, ही आपली ओळख आहे. आणि 3 त्रिवेणी संघ आपले पंच सुद्धा आज भगव्या जर्सी मध्ये पाहतो आपण. क्या बात है मागुरु, आज आप चले में हो, क्या कमाल की यहाँ पर आज आपकी एनर्जी स्टेट लेवल आ रही है. और चलिए सामने की तरफ खेला, लॉन्ग ऑन में फील्डर मौजूद है,
1 रन मिलेगा और इस 1 रनों की मदद से स्कोर बना है 23। जीतने के लिए 5 गेंदें और 5 गेंदों में चाहिए 40 रनों की जरूरत। वरद खानावकर नए बल्लेबाज, जो भी है गेंदें अगर आप खेलना चाहते तो खेल लीजिए, तो को दो तीन बड़े शॉट आते तो फिर अपना परिचय आप देने में सक्षम रह जाओगे। फुल टॉस बॉल के ऊपर प्रयास नहीं किया, प्रयास किया था लेकिन सक्षम नहीं, ऊपरी हिस्से में गेंद लगी, बल्लेबाज आउट, एक और विकेट। यहाँ पर आरबी ब्रदर्स हमें नजर आ रहा है लेकिन सैंडी पालकर कहीं छोटा सनी देओल नहीं नजर आ रहा है। 2 दिन लगातार कहां गायब हुए पता नहीं, कुछ अता पता है, कल आएंगे शायद, कल और परसों हमें नजर आएंगे। वो बढ़िया गेंदबाजी नजर आती हुई सर्विस की ओर से एक और बेहतरीन डिलीवरी की समाप्ति नजर आती हुई, यानी कि ये आज छाप छोड़िए, होम ग्राउंड पहेंगे तो भी बेहतर होगा टेम्बोडे के लिए, बिल्कुल नजदीकी गांव है उनका और आज मात्र टेम्बोडे टीम ने काफी शानदार प्रदर्शन दिया है। आई गाउदी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली के इस टूर्नामेंट, इस मैदान के ऊपर क्या शानदार उन्होंने क्रिकेट का खेल खेला है। 3 बॉल में सिर्फ 1 रन, 1 विकेट। फुल टॉस बॉल, भले देर से सही, ये बेहतरीन छक्का, अपनी जगह बनाने का प्रयास जरूर करेंगे ये खिलाड़ी। संदेश के बल्ले से 6 रन। वेल गेली, सत्ता गेली, उशीर सुचलेलं हे शहाणपण योगेश मडवी सर नेहमी सांगत असतात आणि कार्यक्रम संपला अशी परिस्थिती आपल्याला पाहावी लागेल। 2 बॉल आणि जवळजवळ 34 धावांची गरज। स्लोवर वन गेंद पिकअप केला लवकरच बॉलला, परंतु हवेत क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी बॉल जवळ, भरपूर हवेत होता चेंडू, एकच धाव फक्त मिलेल। तो केवल 1 गेंद का खेल यहां से बचा हुआ है, 30 बने और 33 रनों की आवश्यकता, बड़े लंबे मार्जिन से हार के कगार पर हमें नजर आते हुए। चलिए सिद्धिविनायक कोपर टीम के कप्तान, आने वाली 13 और 14 तारीख को भी सिद्धिविनायक ट्रॉफी का शानदार आयोजन हमारे सुप्रसिद्ध बिल्डर अजय शेठ, उनकी वो नाम की टूर्नामेंट होगी। कम उम्र में रुतबा बनाया दोस्तों और बिल्डिंग लाइन क्षेत्र में, और कितना शानदार उन्होंने योगदान, और बेहतरीन वो आयोजन होगा। सिर्फ कम एंट्री आपको भी नजर आएंगी वहां पर, और 2 दिन के मैचेस आपके सामने नजर होंगे। सिद्धिविनायक कोपर ट्रॉफी जो हमें नजर आएगी। अंतिम 1 गेंद बची है, चलिए बाउंड्री मिली अंतिम गेंद के ऊपर और इसी के साथ मैच हुआ फिनिश, और ये मैच जीता आराध्या 11 टेम्बोडे टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम साहिल जय हनुमान नावड़े। नेक्स्ट टूर्नामेंट के लिए आपको बेस्ट ऑफ लक। मैन ऑफ द मैच का हीरो हमारे साथ इस स्कोर जानकारी देंगे कि जिन्होंने शानदार प्रदर्शन किया वो है राहुल गड़गे।